नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. आतापर्यंत ज्या चित्रफिती मी माझ्या YouTube वाहिनीवर टाकलेल्या होत्या, त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. अजिंक्य योद्धा बाजीराव या मागच्या चित्रफितीमध्ये 1-2 चुका झालेल्या होत्या. तर त्या मी मोकळेपणाने मान्य करतो. एक पहिली चूक म्हणजे 1-2 ठिकाणी मी चुकून लेखकाचं नाव जयराज साळगावकर याच्याऐवजी जयंत साळगावकर असं म्हटलं होतं. तर ते जयराज साळगावकर असंच आहे. आणि दुसरं, जेव्हा बाजीरावचे पराक्रम वर्णन करताना मुख्यतः छत्रसाला बरोबर जे त्याचं सहकार्य झालं, छत्रसालाच्या मदतीला तो जाऊन गेला, तर त्याच्यामध्ये मी छत्रसालाचे जे उद्गार सांगितले, तर त्याच्यामध्ये थोडी चूक झाली. तर त्याच्यामध्ये मूळ दोहा जो आहे, छत्रसालांनी काव्यात्मक भाषेत पाठवलेला, तो असा आहे really, जो गती ग्राह गजेंद्र की सो गत भई है आज, बाजी जात मुंदेल की राखो बाजी लाज. तर पुराणात जी कथा आहे की गजेंद्र मोक्षाची, त्याच्यामध्ये जेव्हा त्या गजेंद्राचा पाय मगर पकडते, तेव्हा तो विष्णूचा धावा करतो आणि विष्णू त्याच्या मदतीला धावून येतो आणि सुदर्शन चक्राने त्या मगरीचा नायनाट करतो आणि गजेंद्राला मुक्ती देतो. तर त्या पौराणिक कथेचा आधार घेऊन छत्रसालांनी हे कवन लिहून बाजीरावला पाठवलेलं होतं. तर तो उल्लेख थोडासा चुकलेला आहे, तर त्याबद्दल क्षमस्व. याच्यापुढे मी काळजी घेईन की अशा चुका होणार. तर आता आपण आजच्या पुस्तकाकडे वळूया. तर आजचं पुस्तक जे आहे ते थोडं वेगळं पुस्तक आहे. तर ते पुस्तक वेगळं का आहे, कसं आहे, हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला त्या पुस्तकाच्या लेखकाची ओळख करून घेणं आवश्यक आहे. तर या पुस्तकाचे लेखक श्रीयुत गणेश कुलकर्णी हे व्यवसायाने मोटरमन आहेत. मोटरमन म्हणजे रेल्वे लाईन किंवा रेल्वे गाड्या चालवणारा जो चालक असतो, अर्थात त्याच्यात बरीच पदं असतात. पण सर्वार्थाने आपल्याला कळावं म्हणून ते थोडक्यात गाडीचे, म्हणजे रेल्वे गाडीचे चालक म्हणून काम करतात. तर त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकातून शब्दबद्ध केलेले आहेत आणि हे त्याच्यामुळे पूर्णपणे वेगळं पुस्तक आहे. गणेश कुलकर्णी हे रूढार्थाने लेखक नाहीयेत, पण त्यांच्या नोकरीच्या काळात जे काही त्यांना अनुभव आले, जे काही त्यांनी अनुभवलं, तर ते त्यांना शब्दबद्ध करावंसं वाटलं. त्याच्यामध्ये ते पुस्तक लिहिताना त्यांनी एक छान टिप्पणी केलेली आहे. तर ती टिप्पणी अशी आहे, तर ते म्हणतात की हे पुस्तक मला का लिहावंसं वाटलं? तर ते म्हणतात, तर तसा लेखक बनण्याचा कुठलाही सोर्स नसल्यानं शैली, भाषा वगैरेचं दडपण माझ्यावर नव्हते. मला फक्त मोकळं व्हायचं होतं. आणि या वाक्याचा प्रत्यय पुस्तकात पानोपानी येतो. त्यांनी इतक्या सहज सोप्या शब्दात आपल्या नोकरीमध्ये त्यांनी जी काही निरीक्षणं केली, जो काही निसर्ग त्यांना दिसला, जे काही अनुभव आले, ते त्यांनी इतक्या सहज, सोप्या आणि सरळ शब्दामध्ये शब्दबद्ध केलेले आहेत की ते वाचताना भान हरपून जातं. तर माझी त्यांना अशी विनंती राहील एक वाचक म्हणून, की त्यांनी असेच अजून पण त्यांचे अनुभव शब्दबद्ध करावेत आणि आम्हा वाचकांपर्यंत पोचवावेत. तर आता आपण पुस्तकाकडे वळूया. पुस्तकाचं नाव आहे रुळानुबंध. पुस्तकाच्या नावातूनच त्याचे वेगळेपण प्रतीत होते. आपण नेहमी प्रवास करतो, दूरच्या गाड्यांनी प्रवास करतो, लोकल गाडीने प्रवास करतो, पण आपला संबंध फक्त त्या प्रवासापुरती असतो. त्या गाडीचा चालक कोण असेल, तो गाडी कशी चालवत असेल, त्याच्या समोर काय अडचणी असतील. मुख्यतः दूरच्या पल्ल्याच्या ज्या गाड्या असतात, म्हणजे पुण्याहून दिल्लीला जाणारी गाडी म्हणा किंवा पुण्याहून जम्मूला जाणारी गाडी म्हणा, तर या गाडीचे चालक किंवा वाहक, वाहक म्हणजे सोप्या इंग्रजीत गार्ड, तर हे कुठे राहत असतील, काय खात असतील, काय करत असतील, त्यांची कशी व्यवस्था असेल, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. आपण आपलं गंतव्यस्थान आलं की उतरून आपापल्या वाटेला लागतो.
पण हे लोक कसे राहत असतील, यांच्या काही अडचणी असतील का, याचा आपण कधी विचार करत नाही. तर हे पुस्तक जे आहे हे सर्वस्वी या सगळ्या गोष्टींवर आधारलेलं पुस्तक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे लेखक स्वतः चालक असल्यामुळे त्यांनी या विषयाला पुरेसा न्याय दिलेला आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध अनुवादकार सौ उमा कुलकर्णी यांनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक छान वाक्य सांगितलेलं आहे. त्या म्हणतात, हे पुस्तक म्हणजे आपल्याला चिरपरिचित असलेल्या जगाचा अपरिचित अशा नजरेने घेतलेला एक मागोवा. तर हे अतिशय चपखल वाक्य या पुस्तकासाठी लागू पडतं. तर आता आपण पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, कसं लिहिलेलं आहे, कुठले अनुभव चित्रित केलेले आहेत, याच्याकडे वळूया. या जगात फार थोडे लोक असे असतात की ज्यांचे जीविकेचे आणि उपजीविकेचे साधन सारखेच असते आणि त्यामुळे त्यांचे जीवन आनंददायक बनते. परंतु सगळ्यांच्याच वाट्याला असे भाग्य येत नाही आणि ज्यांच्या वाट्याला असं भाग्य येत नाही त्यातली काही माणसं स्वतःच्या नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देत तो जीवनाचा गाडा ओढतात आणि कायम दुःखी राहतात आणि स्वतःचं जीवन दुःखमय बनवून टाकतात. तर लेखक मात्र या चक्रात अडकला नाही आणि त्यांनी जो मार्ग पत्करला त्याची परिणती म्हणजे हे पुस्तक. तर पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात, त्या पुस्तक प्रकरणाचं नाव आहे कारण. बहुधा बरेचसे लेखक पुस्तकाची सुरुवात मनोगत किंवा उपोद्घात अशा शीर्षकांनी करतात. मात्र लेखकांनी इथे थोडं वेगळेपण दाखवलेलं आहे आणि प्रकरणाचं नाव कारण असं देऊन त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची आपली जी पार्श्वभूमी आहे, हे पुस्तक त्याला का लिहावंसं वाटलं, हे या पहिल्या प्रकरणात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नमूद केलेलं आहे. प्रकरणाच्या सुरुवातीलाच लेखकांनी मोकळेपणाने मान्य केलेलं आहे की तो काही या नोकरीमध्ये राजखुशीने शिरलेला नव्हता. मध्यमवर्गीय अपरिहार्यतेमुळे जी पहिली नोकरी मिळेल ती त्यांनी स्वीकारली आणि तो या राजगाडीत अडकला. आता या नोकरीमधले जे काही ज्या अडचणी होत्या, ज्या समस्या होत्या, म्हणजे ते इंजिन मधलं एकाकीपण किंवा रात्री बेरात्री प्रवास, कुठेही राहणं, कुठेही खाणं, याच्यामुळे एखाद्याचं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण व्हायला काही वेळ लागत नाही. कारण या सगळ्या आपल्या सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी असतात त्याला या सगळ्या प्रतिकूल गोष्टी आहेत तसं म्हटलं तर. परंतु त्यातून लेखकाने कसा मार्ग काढला हे त्यांनी फार सुरेखपणाने विदित केलेलं आहे. या प्रकरणाच्या मध्ये लेखकाने एक छान वाक्य सांगितलेलं आहे आणि त्या वाक्यामधून लेखकाची वैचारिक पार्श्वभूमी कशी आहे किंवा लेखकाची विचार पद्धती कशी आहे याच्यावर खूप छान प्रकाश पडतो. तर ते वाक्य असं आहे, व्यवस्थेतल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थेत राहूनच शोधावी लागतात. आणि या वाक्यातूनच स्पष्ट होतं की लेखक कुठल्या पद्धतीने विचार करतो. या पुस्तकात लेखकाचे मनोगत सोडून एकूण 8 प्रकरण आहेत. पहिल्या प्रकरणात लेखकाने आपली ही यात्रा कशी सुरू झाली याबद्दल उहापोह केलेला आहे. पूर्वी जेव्हा कोळशाची इंजिन होती तेव्हा साधारणपणे पांढरपेशी लोक या नोकरीमध्ये नसायचे. म्हणजे कुलकर्णी बापट सारखे लोक या नोकरीमध्ये नसायचे. आणि जर तुम्ही पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचली असतील तर त्याच्यात व्यक्ती आणि वल्लीमध्ये पेस्तनजी काकांच्या तोंडातले उद्गार पण काहीसे असेच आहेत. तर लेखकां तर याचं कारण असं होतं की कोळशाचं इंजिन चालवणं हे बरंच कष्टप्रद काम होतं. त्याचा पुढे आपण उल्लेख करणारच आहोत. तर त्याच्यामुळे
हे जे काम होतं हे कष्टदायक होतं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सुशिक्षित वर्ग तसा कमी होता. तर या प्रकरणात लेखकाने सुरुवातीला ही पार्श्वभूमी सांगून नंतर एकूणच हा रेल्वेचा कारभार कसा चालतो याच्यावर थोडा प्रकाश टाकलेला आहे. की आपल्याला माहिती आहे भारतामधलं रेल्वेचं जाळं हे जगातलं सगळ्यात मोठं रेल्वेचं जाळं आहे. असंख्य गाड्या रोज धावत असतात. तर यांचं नियंत्रण कसं केलं जातं? तर या बाबतीत लेखकांनी पश्चिम रेल्वेचं उदाहरण दिलेलं आहे. तर पश्चिम रेल्वेला नियंत्रित करणारं जे नियंत्रण कक्ष आहे ते चर्चगेट या स्थानकाजवळ आहे आणि तिथून पूर्ण नियंत्रण केलं जातं. त्याच्यामध्ये कुठली गाडी कधी सुटणार, कुठली गाडी कुठे आहे, कुठली गाडी कुठे कधी पोहोचेल, कुठली गाडी येणारी आहे वगैरे, वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टी या नियंत्रण कक्षातून हाताळल्या जातात. तसंच एक गाडी धावण्यामागे पडद्याआडचे खेळाडू कोण असतात, पडद्यावरचे खेळाडू कोण असतात, याचं पण उत्तम विवेचन लेखकांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला रेल्वेची ही अवाढव्य यंत्रणा आहे, ही कशी चालते, ओके, हे समजायला खूप मदत होते. या संदर्भात मला एक उल्लेख करावासा वाटतो. अनिल अवचटांचं पुण्याची अपूर्वाई म्हणून एक पुस्तक आहे. तर त्या पुण्याच्या अपूर्वाईमध्ये स्टेशन नावाचं एक प्रकरण आहे. तर या स्टेशन नावाच्या प्रकरणामध्ये अनिल अवचटांनी स्टेशनवरच्या त्या नियंत्रण कक्षातनं म्हणजे स्टेशन मास्टर जो असतो त्याच्या त्या नियंत्रण कक्षातनं त्या परिसरातलं रेल्वेचं एकूण नियंत्रण कसं केलं जातं याचं उत्कृष्ट विवेचन केलेलं आहे. अनिल अवचटांसारख्या सिद्धास्त लेखकाच्या लेखणीतनं उतरलेलं ते विवेचन ऐकायला वाचायला खूप मजा येते आणि आपलं खूप प्रबोधन होतं, आपल्याला खूप ज्ञान मिळतं. तर पुढे मागे ते पुस्तक पण मी आपल्या यादीमध्ये घेणारच आहे. तर तेव्हा त्याच्याबद्दल आपण जास्त बोलूया. पण हे जाता जाता हा उल्लेख आठवला म्हणून तुम्हाला सांगितलं. इंजिन चालक होणं ही काही सोपी गोष्ट नसते. इंजिन चालक झाल्यानंतर सुद्धा दर 4 वर्षांनी प्रत्येक चालकाला वैद्यकीय चाचणीला समोर जावं लागतं. या वैद्यकीय चाचणीमध्ये त्याची विविध अंगांनी चाचणी केली जाते. त्याच्यामध्ये त्याची दृष्टी, त्याची निर्णय घेण्याची क्षमता. तर या निर्णय घेण्याच्या क्षमतेला एक नाव आहे. तर त्या चाचणीचं नाव आहे हाय स्पीड सायको टेस्ट. तर याच्यामध्ये तुम्ही किती झटपट निर्णय घेऊ शकता हे तपासलं जातं. तर लेखकाने या चाचणीबद्दल सांगितलंय आणि कौटुंबिक जीवनात या पटकन निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे किंवा या पटकन निर्णय घ्यायच्या लागलेल्या सवयीमुळे काय काय दुरावस्थ प्रसंग ओढवू शकतात याचं पण छान अनुभव कथन लेखकाने या बाबतीत केलेलं आहे की जी गोष्ट चालक बनण्यासाठी आवश्यक असते त्या गोष्टीचा जशा तसा उपयोग जर आपण कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी केला तर कधी कधी अनावस्थ प्रसंग ओढवू शकतो. तर ते कसं काय होतं ते पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेलच. तर असे विविध अनुभव जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. तर आता आपण आपली यात्रा पुढे नेऊया. याच लेखकाने भारतीय लोकांच्या बेशिस्तीबद्दल, अनास्थेबद्दल खूप छान टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे काय काय दुरावस्थ प्रसंग ओढवू शकतात, अपघात कसे होतात, नंतर कचरा कसा होतो, दुर्गंधी कशी फैलावते याबद्दलचं थोडक्यात विवेचन लेखकांनी केलेलं आहे आणि याच्यामधून आपल्याला सर्वांना बरंच काही शिकण्यासारखं आहे. कारण अगदी आपण पण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा काही खाद्यपदार्थ वगैरे खातो आणि सहजागत ते आपण खिडकीतनं रिकाम्या पिशव्या वगैरे बाहेर टाकून देतो. तर त्याचे काय परिणाम होतात हे लेखकांनी याच्यात विदित केलेलं आणि ते आपल्याला टाळता येईल का याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. तसंच जेव्हा हे चालक दूरच्या प्रवासाला जातात तर रेल्वेने या चालकांसाठी काही खास व्यवस्था केलेली असते. त्या व्यवस्थेचं नाव आहे रनिंग रूम.
ते रनिंग रूम म्हणजे काय असते, तर रनिंग रूम म्हणजे बंक बेड्स म्हणजे एकावर एक असे लावलेले पलंग. really. म्हणजे जसे रेल्वेच्या गाडीमध्ये बर्थ असतात. really. तर तशा पद्धतीची एक रचना असते. नंतर तसंच प्रत्येक रनिंग रूम मध्ये आचारी वगैरे ठेवलेले असतात. ते तुम्हाला जेवण वगैरे बनवून देतात. really. तर या रनिंग रूम कशा असतात, इथली व्यवस्था कशी असते, यावर पण लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. नंतर मगाशी आपण नियंत्रण कक्षाबद्दल बोललो. तर या नियंत्रण कक्षाबाबतीत पण लेखकाने असं सांगितलंय, की चर्चगेट इथली जी नियंत्रण कक्षातली रूम आहे, तर त्याच्यावर फार पूर्वी नॅशनल जिओग्राफी या वाहिनीने एक अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी बनवलेली आहे, की इथलं काम कसं चालतं. तर इथलं काम जे आहे ते दिवसाचे 24 तास गुणिले 7 दिवस असं सतत चालू असतं. ते काम कधीही बंद पडत नाही, कारण गाड्या सतत धावत असतात. आणि त्या कशा धावतात? अरे, तर या नियंत्रण कक्षामध्ये जो काम करणारा माणूस असतो, त्यांनी अ, काय करायचं असतं? त्याचं काय काम असतं? याचं उत्तम विवेचन अगदी थोडक्यात लेखकांनी या प्रकरणामध्ये केलेलं आहे. याच प्रकरणात लेखकाने एक गमतीशीर माहिती पुरवलेली आहे. त्यांनी असं सांगितलंय, की आपलं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आहे, म्हणजे पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस. तर जोपर्यंत या स्थानकाचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होतं, तोपर्यंत ब्रिटिश राजघराण्याकडनं या स्थानकाच्या देखभालीसाठी नियमित काही रक्कम मिळायची दरवर्षी. जेव्हा आपण ते नाव बदललं, तेव्हापासून ही रक्कम मिळायची बंद झाली. हा उल्लेख वाचून मला गंमत वाटली. पण अशा विविध छोट्या-छोट्या माहितीने हे पुस्तक भरलेलं आहे आणि ते वाचताना मनोरंजन पण होतं आणि नवीन माहिती पण मिळते. याच्या पुढलं प्रकरण म्हणजे यात्रा माझ्या भोवतीची. याच्यामध्ये लेखकाने प्रवास करत असताना जी निरीक्षणं केली, त्या संदर्भात कथन केलेलं आहे. लेखक मुख्यतः पश्चिम रेल्वेवर मुंबई, गुजरात या मार्गावर गाडी चालवतो. तर ऋतुमानाप्रमाणे होणारे निसर्गातले बदल, वाटेत दिसणारे पशु-पक्षी, नंतर वाटेतून ज्या नद्या ओलांडाव्या लागतात, त्यांची वर्णनं, नंतर ऋतुमानाप्रमाणे बदलत जाणारे निसर्गाचे रंग, तसेच विभागानुसार आजूबाजूचा बदलणारा निसर्ग याचं अतिशय सुंदर वर्णन लेखकाने केलेलं आहे. यातले काही बदल जे असतात ते आवर्ती बदल असतात. म्हणजे जसं मी म्हणालो तसं ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल. ते दरवेळेला जसजसा ऋतू बदलेल म्हणजे फिरे हे जगाचे असे चक्र बाळा, उन्हाळा, हिवाळा, पुन्हा पावसाळा हे जे गाणं आहे, तर त्या पद्धतीने प्रत्येक वेळेला निसर्गाची रूपं बदलत जातात आणि ती दरवेळेला बघायला मिळतात. तर त्याचं सुंदर विवेचन लेखकाने केलेलं आहे. मग उदाहरणादाखल लेखक म्हणतो, की उन्हाळ्यामध्ये पांगारची झाडं फुलतात आणि अख्खं रान पेटल्यासारखं वाटतं. तर असाच उल्लेख गो. नी. दांडेकरांच्या एका पुस्तकात पण आहे. तर याच्यामध्ये लेखकाने आपल्याला जे प्राणी दिसतात, आडवे जाणारे प्राणी असतात रेल्वेवर, त्याचा उल्लेख केलेला आहे. याचबरोबर गाडीखाली येणारे प्राणी आणि त्याच्यामुळे त्यांचा होणारा मृत्यू याचं फार विदारक चित्रण लेखकाने केलेलं आहे. गुजरातमधनं प्रवास करताना बरेचसे मोर दिसतात. तर जर मोर चुकून गाडीखाली आला, तर मोर आपला राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे या रेल्वेच्या चालकानं काही काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे समजा गाडीखाली जर मोर आला, तर जे पुढलं स्टेशन असेल, तिथल्या स्टेशन मास्टरला याबद्दल सूचना द्यावी लागते आणि ते सगळे सोपस्कार पार पाडावे लागतात आणि त्याच्यानंतरच गाडी पुढे नेता येते. तसंच पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना काय काय अडचणी येतात, याबद्दल लेखकाने उल्लेख केलेला आहे.
तर पावसाळ्यामध्ये आजूबाजूला मुख्यतः रात्रीच्या वेळेला आजूबाजूला गडद अंधार असतो तरी आणि फक्त इंजिन मधला दिवा चालू असतो आणि अशा वेळेला अ, असं म्हणतातले सगळे कीटक, पाखरं वगैरे त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि म्हणजे ती रेल्वेच्या काचेवर आपटून मरतात किंवा इंजिन रूम मध्ये शिरतात आणि त्याच्यामुळे काय काय अडचणींचा सामना करावा लागतो याचं लेखकांनी खूप छान वर्णन या प्रकरणामध्ये केलेलं आहे. या प्रकरणामध्ये ज्या नद्या ओलांडाव्या लागतात त्या नद्यांमध्ये एक नदी आहे वैतरणा. आता आपल्या पुराणात अशी कथा आहे की जेव्हा पांडवांनी वैतरणा पार केली तेव्हाच त्यांना मोक्ष मिळाला. तर लेखकांनी याच्यावर फार गमतीशीर टिप्पणी केलेली आहे की मी आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात हजारो वेळा वैतरणा पार केली आहे वैतरणा, पण अजून मला मोक्ष मिळालेला नाहीये. तर ही टिप्पणी ऐकून क्षणभर गंमत वाटते. एकूणच या प्रकरणात आपल्या यात्रेबरोबर आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची, माणसांची, पशुपक्ष्यांची यात्रा कशी चालू आहे किंवा कशी चालू असते याचं वर्णन या प्रकरणात लेखकांनी केलेलं आहे. हे प्रकरण वाचताना लेखकाच्या तैल बुद्धीची, त्याच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची आपल्याला जाणीव होते आणि त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. तर उरलेली 6 प्रकरणं आपण पुढल्या भागात बघणार आहोत. कारण मला जो अभिप्राय मिळाले आतापर्यंतच्या चित्रफितींमध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी मला असं सांगितलं, की तुम्ही तुमच्या चित्रफितीची लांबी थोडी मर्यादित ठेवा. साधारणपणे एक 15-20 मिनिटापर्यंत ठेवा. म्हणजे आता सुद्धा 22 मिनिटं झालेलीच आहेत. पण आय थिंक तुम्ही तेवढं चालून घ्याल असं मी गृहीत धरतो. तर आता उरलेली प्रकरणं जी आहेत, ती आपण पुढल्या भागात बघूया. धन्यवाद. इथेच आपली रजा घेतो. ज्यांनी आतापर्यंत या वाहिनीचं सभासदत्व घेतलं नसेल, त्यांनी जरूर घ्या आणि या वाहिनीबद्दल आपल्या आप्तजनांपर्यंत पण ही माहिती पोहोचवा. जे कोणी वाचक आहेत, त्यांच्यापर्यंत ही वाहिनी पोहोचवायचा प्रयत्न करा आणि त्याच्यातूनच माझा पण उत्साह वाढेल आणि तुम्हाला पण नवनवीन पुस्तकांची माहिती मिळत राहील. पुन्हा एकदा नमस्कार. मी आपली रजा घेतो.